आज 4 जुलै 2021 आणि चालू घडामोडी 3 आणि 4 जुलैच्या. कालचा काही कारणास्तव क्लास आपला होऊ शकला नव्हता, तर 3 आणि 4 तारखेच्या महत्वाच्या चालू घडामोडी इथे आपण समजून घेणार आहोत. तर सर्वांसाठी महत्वाच्या चालू घडामोडी आहेत, येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून या महत्वाच्या आहेत. तर त्याची जी आहे ते आपण सुरुवात करूयात. लोकसत्ता, PIB या माध्यमातून या चालू घडामोडी ज्या आहेत त्या मेनली आपण कव्हर केलेल्या आहेत. 3 आणि 4 जुलैच्या वृत्तपत्रामधनं आलेल्या, PIB मधनं आलेल्या, काही वेबसाईटवरनं आलेल्या ज्या चालू घडामोडी आहेत, या चालू घडामोडींचं कव्हरेज जे आहे ते आपण इथे करणार आहोत. डेली न्यूज अनालिसिस आणि एडिटोरियल. आजचा जो क्लास आहे या क्लासमध्ये 3 आणि 4 तारखेच्या महत्वाच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या आपल्या समोर येतील आणि काही थोडक्यात पण महत्वाचं हे सदर सुद्धा जे आहे ते आपण कव्हर करतोय. काल जो एक मुद्दा गाजवता तो रफेल विमानाबद्दल, म्हणून रफेल विमानाबद्दलची पण माहिती आपण इथे घेणार आहोत. इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्ह हा 3 जुलैला साजरा करण्यात आला. आता दरवर्षी 3 जुलैला साजरा करण्यात येतो का, तर ना एक बाब लक्षात घ्या. इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्ह इज सेलिब्रेटेड ऑन द फर्स्ट सॅटरडे ऑफ जुलै. सहकाराच्या संदर्भातील हा दिवस कधी साजरा केला जातो, तर पहिल्या शनिवारी जो आहे, जुलै महिन्याचा जो पहिला शनिवार आहे, या पहिल्या शनिवारी हा साजरा केला जातो. इट वॉज फर्स्ट सेलिब्रेटेड अंडर द ऑस्पियस ऑफ द युनायटेड नेशन्स इन 2005 पासून ज्या याची सुरुवात करण्यात आली होती. आणि याचा जो उद्देश आहे, प्रमुख उद्देश जर आपण बघितला, तो एम ऑफ इंटरनॅशनल डे इज इन्क्रीज अवेअरनेस ऑन कोऑपरेटिव्ह. सहकाराबद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि या वर्षीची थीम जर आपण बघितली तर ती होती कोऑपरेटिव्ह फॉर बिल्डिंग अ पीपल सेंटर्ड अँड एन्व्हायरमेंटली जस्ट रिकव्हरी. कोऑपरेटिव्ह फॉर बिल्डिंग अ पीपल सेंटर्ड अँड एन्व्हायरमेंटली जस्ट रिकव्हरी ही जी आहे या वर्षीची थीम होती. तर इंटरनॅशनल डे ऑन कोऑपरेटिव्ह 3 जुलैला साजरा करण्यात आला, जो की पहिला शनिवार होता. कशाचा पहिला शनिवार? जुलै महिन्याचा. आजच्या लोकसत्तामध्ये जी प्रथम पेजवरती बातमी आहे ती म्हणजे डेल्टाचा धोका अधिक. आता डेल्टा काय, तर डेल्टा हा एक व्हेरियंट आहे. कशामधला व्हेरियंट आहे डेल्टा? तर कोविडचा जो व्हायरस आहे, कोरोना व्हायरस SARS-CoV-2, त्याच्यामधला जो भारतामध्ये सापडलेला व्हेरियंट होता, या व्हेरियंटला काय म्हणण्यात आलेलं आहे? डेल्टा व्हेरियंट जे आहे ते म्हणण्यात आलंय. आणि याचा धोका जो आहे अधिक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. अधिक संसर्गजन्य असलेल्या आणि उत्परिवर्तनाची शक्यता असलेल्या डेल्टा या कोरोना विषाणूच्या प्रकारामुळे सध्या जग जे आहे ते घातक काळातून संक्रमण करीत आहे, अशी चिंता WHO, बघा, म्हणजे फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये याचा धोका असल्याचं सांगण्यात आला. आणि 98 देशामध्ये ज्या याचा फैलाव झालाय. WHO चे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी याबद्दलची जी आहे ती व्यक्त केलेली आहे. कसं आहे की हा जर आपण बघितला डेल्टा व्हायरस, तर डेल्टा व्हेरियंट जो आहे, म्युटंट आहे, डेल्टा म्युटंट, तर याचा धोका जो आहे तो जास्त. आणि भारताने सुद्धा जे आहे याबद्दल डेल्टा आणि डेल्टा प्लस जे आहेत, या डेल्टा आणि डेल्टा प्लस मुळे अधिक धोका असू शकतो असं सांगितलं होतं. आता कोवॅक्सिननी काय केलंय, भारत बायोटेकची जी कोवॅक्सिन आहे यांनी यांच्या थर्ड स्टेज मधले रिझल्ट जे आहेत ते डिक्लेअर केले. भारत बायोटेक, ICMR आणि राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था यांनी तयार केलेली कोवॅक्सिन ही लस, हिची परिणामकारकता नियर अबाउट 78% मिळाली. आणि कोरोनाचा जो डेल्टा व्हायरस आहे, या डेल्टामध्ये सुद्धा 65.2% जे आहे ती परिणामकारकता असल्याचं संशोधनामध्ये लक्षात आलंय. जॉन्सन अँड जॉन्सन, आता हा जो डेल्टा प्रकार आहे, कोरोनाच्या बीटापेक्षा डेल्टा या उपप्रकारावर फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसी अधिक प्रभावी असल्याचं दक्षिण आफ्रिकेतल्या तज्ञांनी सांगितलंय. तर याबद्दल जे आहे ते अजून डिटेलमध्ये माहिती जी आहे ती आलेली आहे. डेल्टा जो आहे, या डेल्टामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा काय केलं होतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो सर्वे केला होता किंवा एक रिपोर्ट म्हटला होता की येत्या 4 ते 8 आठवड्यामुळे डेल्टामुळे एक लाट जी आहे ती येऊ शकते.
जिचा धोका जो आहे तो अधिक असू शकतो. शिवाय WHO सारख्या संघटनेने म्हटलं की डेल्टा व्हेरियंट जो आहे तो जास्त डेंजरस आहे, तर त्यामुळे सगळ्यांना काळजी घेणं गरजेचं आहे. हा डेल्टा जो आहे तो जास्त संसर्गजन्य विषाणू आहे, त्यामुळे जगाचा धोका वाढला असल्याबद्दलची चर्चा जी आहे ती होते आहे. अजूनही जो आहे तो कुठलाही देश हा कोविड पासून पूर्णपणे मुक्त झालेला नाहीये. लस जे आहे हेच याच्यावरती एक उपाय आहे. सर्वांनी लसीकरण जे आहे ते लवकरात लवकर करा. संसर्ग रोखण्यासाठी अंतरनियमाचं पालन, चाचण्या, रुग्णशोध या बाबी महत्वाच्या असल्याचं त्यांनी सांगितलंय. पुढील वर्षी या तारखेपर्यंत जगातील 70% लोकांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. कोरोनाच्या घातक उपप्रकारात मात करण्यासाठी यावर्षी सप्टेंबर अखेर जगातील किमान 10% लोकांचं लसीकरण पूर्ण व्हावं. आता ही जी आकडेवारी म्हटलेली आहे ही जगाच्या बाबतीमध्ये म्हटली आहे. ज्या देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी आहे त्या देशांमध्ये याचा धोका जास्त असल्याचं सुद्धा जे आहे त्यांनी सांगितलंय. भारताने काय टार्गेट घेतलंय हे काय म्हणाले की यावर्षी सप्टेंबर पर्यंत जगातील लोकसंख्येच्या 10% लोकसंख्येमध्ये झालं पाहिजे. भारताने काय टार्गेट घेतलंय, भारताने डिसेंबर 2021 पर्यंत, भारताचं म्हणणं आहे की डिसेंबर 2021 पर्यंत जे आहे हे कम्प्लिटली काय झालं पाहिजे, नियर अबाउट 108 कोटी जनतेचं वॅक्सिनेशन कम्प्लीट झालं पाहिजे. टार्गेट भारताने घेतलंय, काम चालू आहे. आणि 1.5 कोटी एक्स्ट्रा मात्रा सुद्धा जे आहे महाराष्ट्राने जे 1.5 कोटी एक्स्ट्रा मात्रा जे आहे या मागवलेल्या आहेत. तर काल जे आहे कोवॅक्सिनचा जो आहे तो डेटा समोर आलेला आहे. कोवॅक्सिनने जे ऑलरेडी WHO कडे इमर्जन्सी युसेजचं परमिशन मागितलंय. भारतामध्ये ऑलरेडी परमिटेड आहे कोवॅक्सिन, पण WHO कडे सुद्धा जे याच्याबद्दलची परवानगी मागितली आणि त्यांचे थर्ड स्टेज मधले रिझल्ट जे आहेत ते पुढे आलेले आहेत. कोवॅक्सिनची लस गंभीर कोरोना असलेल्या रुग्णांमध्ये 94.3% म्हणजे जे कोविड बाधित आहे त्यांच्यामध्ये 94.3% जी आहे ती प्रभावी असल्याचं काम करते. तर हे सुद्धा समोर आलेले आहे. जगाचं मार्गक्रमण सध्या घातक कालखंडातून जात असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगितलंय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर बघितलं तर राज्यात एका दिवसामध्ये सर्वाधिक लसीकरण झालं. सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले काल आणि जवळपास 7,96,000 पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं होतं. महाराष्ट्राला 9 लाख डोस जे ते काल मिळाले होते, त्याच्यापैकी 7,96,738 जणांचं लसीकरण जे आहे ते पूर्ण झालंय. डेल्टा विषाणू आतापर्यंत जो आहे तो 98 देशात पसरलेला आहे. लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या देशामध्ये त्याचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे. डेल्टा आणखी उत्परिवर्तन होत आहे, त्यामुळे जग एका घातक कालखंडातून मार्गक्रमण करत असल्याचं WHO चे जे प्रमुख आहेत घेब्रेयेसस यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जगाला जे आहे ते अजून जास्त काळजी घेणं गरजेचं आहे येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये. भारतामध्ये सुद्धा त्यांनी काय म्हटलंय की जलद लसीकरणाची गरज आहे. आणि लॅन्सेट जे एक नियतकालिक आहे, लॅन्सेट नियतकालिक जे आहे ते कशाबद्दलचं आहे, लॅन्सेट नियतकालिक मेडिकलशी रिलेटेड जे आहे त्या बऱ्याचशा माहिती जी आहे ते पुढे देत राहतं. तर त्यांनी असं म्हटलंय की भारतामध्ये गावांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. शहरी भागामध्ये निवासी कल्याण संस्थांमार्फत लसीकरण केलं जात आहे, जी की एक तारीफ ए काबिल ज्याला आपण म्हणतो, काबिले तारीफ. तर हा उपक्रम राबवलाय, पण अजून सुद्धा जे आहे ती धोरणं लवचिक ठेवण्याची गरज आहे. भारताने लसीकरण जलद गतीने केलं, त्यासाठी धोरणं लवचिक ठेवली तरच लोकांचे जीव वाचवता येईल, असे वैद्यकीय नियतकालिका लॅन्सेट यांनी यांचा एक नवीन अहवाल दिलाय, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. रिस्पॉन्सिव्ह अँड एजाइल वॅक्सिनेशन स्ट्रॅटेजीज अगेन्स्ट कोविड-19 इन इंडिया हा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला. आणि त्यांचं काय म्हणणं होतं की 1918 मध्ये एक इन्फ्लुएन्झाची जी आहे ती साथ आली होती. 2009 मध्ये सुद्धा जे एक इन्फ्लुएन्झाची साथ होती, पण ही जी कोविडची साथ आहे ही त्याच्यापेक्षा वेगळी आहे. त्यासाठी लवचिक धोरण आखून लसीकरण वेगानं करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलंय. कारण कोविड-19 मुळे पुष्कळ ठिकाणी काय करण्यात आलं होतं, लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे सर्वच गोष्टींमध्ये जे आहे हे नुकसान जे आहे ते जनतेला, गव्हर्नमेंटला सहन करावं लागलं होतं. तर प्रत्येकाने जे आहे लसीकरणामध्ये सहभाग घ्यावा आणि भारताची जी धोरणं आहेत, भारताने जी धोरणं ठरवली आहेत या धोरणांच्या दृष्टिकोनातून
लवचिक धोरण अवलंबून जास्तीत जास्त लसीकरण करावं असं त्यांनी जे आहे ते सुचवलेलं आहे. एक न्यूज अजून समोर आली आहे की ज्या प्रेग्नंट वुमन आहे यांना सुद्धा आता कोविड-19 लस जी आहे ती दिली जाणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने NTAGIच्या शिफारसी स्वीकारल्या आहेत आणि गरोदर महिला सुद्धा आता ज्या आहेत त्या कोविन ऍपवर नोंदणी करून ही जी लस आहे, ही लस कोविडची जी लस आहे ती घेऊ शकतात. गरोदर महिलांचं लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना वैद्यकीय अधिकारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन किट आणि सामान्य लोकांसाठी आयसी सामुग्री जी आहे ती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अंमलबजावणी करता जी आहे ती पुरवण्यात आलेली आहे. तर थोडीशी काळजी जी आहे ते प्रेग्नंट वुमन कडे घेणं जे आहे ते गरजेचं आहे. त्यासाठी ही आतापर्यंत असं होतं ना की प्रेग्नंट वुमन, लहान मुलं यांना जी आहे ती व्हॅक्सिन दिली जात नव्हती. ओनली 18+ जे आहेत, 18+ ज्यांचं एज आहे त्यांच्यासाठी ही लस उपलब्ध होती, पण प्रेग्नंट महिलांना सुचवलं जात नव्हतं. पण आता याच्यामध्ये जे आहे त्या गरोदर महिलांना सुद्धा सुचवण्यात आलेलं आहे. तुम्ही आपले चॅनल्स MPSC लक्ष सबस्क्राईब केले नसतील तर सबस्क्राईब करा, सोबत बेलचे आयकॉन सुद्धा क्लिक करा. करंट अफेअर्स आणि मॅथ्स अँड रिझनिंग हे सुद्धा आपले चॅनल आहेत. आपल्या चॅनलवरती याच्या सगळ्या लिंक्स अवेलेबल आहेत आणि एक आपल्याला चांगली चर्चा करता यावी म्हणून थोडा आपण हा उपक्रम जो आहे या टीचमेंट वरती राबवलेला आहे. तुम्ही सुद्धा टीचमेंटची लिंक तुमच्याकडे आलेली आहे, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत ती फॉरवर्ड करू शकता. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची जी रिक्वेस्ट आमच्याकडे येते, रिक्वेस्ट आम्ही जे जेवढ्या लवकरात लवकर ऍक्सेप्ट करता येईल तेवढ्या लवकरात लवकर ऍक्सेप्ट करतोय, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला या क्लासेसमध्ये आपल्यासोबत डायरेक्ट चर्चा करता येणार आहे. आणि आपल्या ज्या बॅचेस आहेत या बॅचेस सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये राज्यसेवा कंबाईंड पूर्व मुख्य या सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाईल. आणि मासिक बॅच सुद्धा अवेलेबल आहे. उद्यापासून जे आपले पॉलिटीचे क्लासेस जे आहेत ते चालू होत आहेत. पॉलिटीचे जेवढे आपले क्लासेस झाले होते त्याच्या पुढचे क्लासेस जे आहेत, जवळपास 15 क्लासेस बाकी आहेत. हे 15 क्लासेस जे आहेत ते कव्हर होतील. म्हणजे पॉलिटी जे आहे ते कम्प्लीट इंडियन पॉलिटी जे आहे ते आपलं या कोर्समध्ये कम्प्लीट होत आहे. हे झाल्यावर लगेच इकॉनॉमिक्सचे क्लासेस जे आहेत ते सुद्धा चालू होतील. इकॉनॉमिक्स कव्हर झालं की मग महाराष्ट्राच्या भूगोलाला जे आहे ते आपण सुरुवात करणार आहोत. दुबार पेरणीचं संकट. आता कालच्या वृत्तपत्रामध्ये ही न्यूज होती. काय झालंय, महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे तो जरा थांबलेला आहे. म्हणजे गेल्या आठवडाभरामध्ये जे आहे पाऊस आलेला नाहीये. पहिल्या जून महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर सरासरीच्या आसपास पर्जन्य झालंय, पण अजूनही जे आहे जशा प्रकारे पाऊस पाहिजे त्यामुळे पाऊस मिळालेला नाही. त्यामुळे राज्याचा बहुतांश भाग कोरडा आहे. जलसाठ्यांवरती सुद्धा परिणाम झालाय. जलसाठ्यांमध्ये केवळ जवळपास 26% आसपास जलसाठा जो आहे तो उपलब्ध आहे. आणि पेरणी झाल्यानंतर आता जे आहे जमिनीमधला ओलावा जो आहे तो निघून जातोय. त्यामुळे कोरडवाहू भागामध्ये पावसाची गरज जास्त आहे. जर अजून काही दिवस पर्जन्य झालं नाही तर दुबार पेरणीचं संकट जे आहे ते शेतकऱ्यांवरती ओढावू शकतं. आयात शुल्कात घट तरी खाद्यतेलाचे भाव चढेल. ही बातमी जी आहे ती आपण बरेच दिवसापासून बघतोय की भारतामध्ये खाद्यतेलाचा जो रेट आहे हा रेट वाढलेला आहे. म्हणजे एक उच्चांक जो आहे तो खाद्यतेलाने जो आहे तो गाठलेला आहे. मग केंद्र सरकारने याच्यावरती एक उपाय म्हणून जे आहे पाम तेलाचं आयात शुल्क जे आहे ते कमी केलं. 5% जे आहे 5.5% जी आहे त्याच्यामध्ये कमी आणली होती. पण तरी सुद्धा अजूनही जी आहे खाद्यतेलाच्या दरामध्ये ऍक्च्युअल रेटमध्ये जी आहे ती कमतरता आलेली नाही. इम्पोर्ट करताना जे आहे ते त्याच्यामध्ये खाद्यतेलाच्या दरामध्ये कमी झालेली आहे. आयात शुल्क कमी झालेलं आहे. पण आयात शुल्क कमी होऊ नये, जो ग्राहकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचायचा आहे तो लाभ अजून पोहोचलेला नाहीये. बरंचसं जे आहे ते शुल्कानंतर जे आहे शुल्क कमी झाल्यानंतर इम्पोर्टच्या किमती कमी झाल्या, पण पक्क्या तेलाच्या किमती म्हणा किंवा बाकीच्या ज्या किमती आहेत त्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ग्राहकांपर्यंत त्याचा लाभ अजून पोहोचलेला नाही. त्या उलट मागच्या काही दिवसांमध्ये तेलाचे भाव जे आहे ते वाढलेले आहेत. आता सोयाबीन तेल जे आहे एक जास्त प्रमाणामध्ये आपल्या इथे वापरलं जातं. तर या सोयाबीनच्या तेलाच्या किमतीमध्ये सुद्धा जी आहे ती वाढ झालेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचं नवीन उत्पादन होईल, त्यावरती सुद्धा याचा परिणाम, सोयाबीनच्या भावावरती याचा परिणाम होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे. याचा फायदा जो आहे तो ग्राहकांनाही पोहोचलेला नाही आणि अजूनही शेतकऱ्यांनाही पोहोचला नाही. एक रिझन याचं असं सांगितलं जातंय की
जी बंदरं आहेत या बंदरांच्या लगतच्या गोदामामध्ये आयात शुल्कामध्ये घट होईल या अपेक्षेनं जवळपास 15 लाख टन खाद्यतेल जे आहे ते साठवून ठेवलं होतं. आणि केंद्र सरकारच्या निर्णयामुळे या लोकांना लाभ झालेला आहे, परंतु अजून हे तेल जे आहे हे बाजारामध्ये आलेलं नाहीये. राफेल बद्दल आपण चर्चा करत होतो. तर राफेलची चौकशी जी आहे ती भारतामध्येच नाही तर फ्रान्समध्ये सुद्धा होणार आहे. मीडिया पार्ट या नियतकालिकाच्या वृत्तानुसार अत्यंत संवेदनशील अशा न्यायालयीन चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. हा जो व्यवहार आहे हा 36 राफेल विमानांच्या संदर्भातील व्यवहार होता, ज्यासाठी भारत जे आहे 59,000 कोटी रुपये जे आहे ते फ्रान्सची जी दसॉ एव्हिएशन कंपनी आहे याच्यासोबत जे आहे त्यांनी करार केला होता. हा करार जो आहे तो 2016 मध्ये झाला होता आणि या करारामध्ये काहीतरी गैरव्यवहार झाला आहे का हे चेक करण्यासाठी, काही वशिलाबाजी भ्रष्टाचार झालाय का हे शोधण्यासाठी जे फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी जी आहे ती केली जाणार आहे. भारतामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की याच्याबद्दल जे आहे ती चर्चा चालूच आहे. काही ना काही आंदोलन वगैरे चालू आहेत. तर याबद्दलची माहिती ही फ्रान्समध्ये सुद्धा चेक केली जाणार आहे. जर का याच्यामध्ये सापडलं तर त्याच्याबद्दलची माहिती ही भारतासोबत सुद्धा जी ती शेअर केली जाणार आहे. तर हा नेमका करार काय होता, तर 2016 मध्ये जो आहे एनडीएने 36 विमानं जी आहे ती 59,000 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. दसॉ एव्हिएशन जे आहे, दसॉल्ट एव्हिएशन जे आहे ती फ्रान्स मधली कंपनी आहे आणि फ्रान्स गव्हर्नमेंटच्या मदतीने सुद्धा जो आहे हा करार करण्यात आला होता. यांनी काय ठरवलं होतं की राफेलची किंमत असेल 1670 कोटी रुपये. यातले काही जे आहेत ते रेडीमेड मिळणार होते, त्याची पहिली स्क्वॉड्रन जी आहे ती भारताला ऑलरेडी मिळाली आहे आणि नंतर जे याचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे इट इज बीन कम्प्लिटली डन इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये जे आहे ती पूर्णपणे जे आहे ते मॅन्युफॅक्चर केले जाणार आहेत मेक इन इंडियाच्या अंतर्गत, पण टेक्नॉलॉजी जी आहे ती दसॉची असणार आहे. त्यासाठी 1670 कोटी रुपये जे आहे ते प्रति विमान मोजण्यात आलेले आहेत. पण युपीए गव्हर्नमेंटनी ज्यावेळी हा करार बघितला होता त्याची किंमत 526 कोटी होती. म्हणजे बघा 2014च्या पूर्वी जे आहे ते युपीएचं गव्हर्नमेंट होतं, 2014 नंतर आलं गव्हर्नमेंट आणि 2016 पर्यंत जे आहे त्याची किंमत 3 पटीपेक्षा जास्त जी आहे ती वाढली. त्यामुळे ही वाढीव किंमत जी आहे, ही करार जी आहे याच्याबद्दल बरेचसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते की एवढी किंमत का वाढवली. जर गव्हर्नमेंट जे आहे कमी याच्यामध्ये करते तर मग एवढी किंमत का वाढवली. तर हाच नेमका जो आहे तो वाद चालू आहे. यामध्ये आरोप असा होतोय की एका भारतीय मध्यस्थाला 10 लाख युरो एवढी लाच देण्यात आली होती आणि त्यामुळे जे आहे ही जी डील आहे ही मोठी डील जी आहे ती सक्सेसफुल झालं असं म्हणण्यात आलं होतं. परवापासून एक मुद्दा गाजत होता, तो म्हणजे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दिलेला राजीनामा. आता पुढच्या वर्षी जे आहेत ते उत्तराखंडमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यामुळे तिथे नेतृत्व बदल जो आहे तो भारतीय जनता पक्षाने केलाय आणि मुख्यमंत्रीपदी अतिशय तरुण अशा पुष्कर सिंह धामी यांची निवड करण्यात आली आहे. उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून जे आहे ते आज शपथ घेतील आणि केवळ 45 वर्ष वयाचे आहेत. तर त्यांची जी आहे विधानसभेच्या गटनेतेपदी जी आहे ती निवड झाली आणि त्यांचा शपथविधी जो आहे तो आज होणार आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. धामी जे आहे ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री, म्हणजे आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री बदलले, पुण्यात पुष्कर सिंह धामी. त्यांनी जे आहे HRD मध्ये PG केलेलं आहे, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये LLB चं शिक्षण पूर्ण केलंय आणि त्यानंतर 2 वेळा जे आहे ते आतापर्यंत आमदार होते उत्तराखंडमध्ये आणि आता त्यांची जी आहे ती मुख्यमंत्रीपदी जी आहे ती निवड करण्यात आलेली आहे. ही जी बातमी आपण कव्हर केलेली आहे PIB मधनं, याबद्दलची माहिती जी आहे ती संकलित केलेली आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना G20 राष्ट्रांच्या समावेशक कर आराखडा करारामध्ये भारत सहभागी झालाय. जो एक करार आहे या करारामध्ये काय होत आहे की G20 जे देश आहेत या G20 देशामध्ये एक मोठा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, ज्याच्या अंतर्गत काय करण्यात आलं होतं की अर्थव्यवस्थेचं डिजिटलायझेशन झालं पाहिजे आणि कर जे आहे या कर विषयक आव्हान जे आहे ते तर सगळ्यांनी एकमेकांसोबत मिळून सोडवलं जाईल. कारण की या देशांमधल्या ज्या कंपनीज आहेत, काय होतं बऱ्याच देशांमध्ये असा वाद येतो आणि बऱ्याचशा कंपनीज मध्ये काय होतं की टॅक्स वरून जे आहे टॅक्स वरून बरीचशी चर्चा होते किंवा टॅक्स वरून वादंग होतो.
तर हा टॅक्सचा वादंग जो आहे, हा टॅक्सचा वादंग टाळता यावा यासाठी G20 देशांची जी संघटना आहे, या G20 देशाच्या संघटनांमध्ये करार करण्यात आलाय आणि भारत जे आहे या करारामध्ये सहभागी झालेला आहे. या सगळ्यांच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथेच टीचमेंट वरती मिळतील. क्लास झाल्यानंतर थोड्या वेळानंतर जे या क्लास तुम्हाला अवेलेबल होतील आणि याचं रेकॉर्डिंग सुद्धा जे आहे, रेकॉर्डिंग सुद्धा थोड्या वेळानंतर तुम्हाला अवेलेबल होईल. तर ही एक महत्वाची न्यूज आहे, भारताने स्वाक्षरी केली आहे. डीआरडीओच्या शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टीम 10 मीटरचा भारतीय सैन्यामध्ये समावेश करण्यात आलाय. शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टीम, आणि ही डीआरडीओने डेव्हलप केली आहे. काय होतं, सैन्याला जे आहे अतिशय दुर्गम भागामध्ये काम करावं लागतं. मग या दुर्गम भागामध्ये काम करताना बऱ्याच ठिकाणी नद्या, दऱ्या येतात. या दऱ्या ओलांडण्यासाठी, नद्या ओलांडण्यासाठी जे लवकरात लवकर ब्रिज बांधणं जे आहे ते गरजेचं असतं. मग ही टेक्नॉलॉजी जी आहे, ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे डीआरडीओने, ज्याच्या माध्यमातून 10 मीटरचा लांबीचा पूल सुद्धा जो आहे तो काही वेळामध्ये जो आहे तो तयार केला जाऊ शकतो. याला काय म्हटलेलं आहे, शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टीम, SSBS असं म्हटलंय. आणि ही जी सिस्टीम आहे ना, ही एका ट्रक वरती, टाटाचा जो ट्रक आहे, टाटा ट्रक म्हणजे टाटा कंपनीचा ट्रक जो आहे तो वापरला जातो, किंवा L&Tच्या सहकार्याने ही त्यांनी विकसित केलेली आहे. 4 मीटर रुंदीचा, 10 मीटर लांबीचा पूल, 9.5 मीटर अंतराची दरी जी आहे ती कव्हर करू शकतो आणि रस्ता सुशोभित करून सैन्याच्या वेगवान हालचाली ज्या त्या सुनिश्चित केल्या जाऊ शकतात. तर वेगवेगळ्या याच्यावरती आहे. टाटा 6x6 चेसिस वरील 5 मीटर लांबीचा सुद्धा जो आहे तो एक वेगळा प्रकल्प, म्हणजे एक 5 मीटरचा पूल, एक 10 मीटरचा पूल, असे दोन जे आहेत ते भारतीय सैन्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आजच्या PIB मध्ये एक अजून बातमी आली, ती म्हणजे नाशिकचं जे कम्युनिटी रेडिओ सेंटर आहे याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. काय झालं, कोविड-19च्या कालावधीमध्ये सगळ्यांना माहितीये की शाळा वगैरे ज्या त्या बंद होत्या. मग विद्यार्थी जो आहे तो शिक्षणापासून दूर राहू नये यासाठी डिजिटल माध्यम वापरतो. आता आपल्याकडे स्मार्टफोन आहे म्हणून स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटतोय. पण काही असे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. तर मग FM रेडिओच्या माध्यमातून शिक्षण सर्वांसाठी कार्यक्रमाने जे आहे बऱ्याच जणांना, जे आतापर्यंत 50,000हून अधिक गरीब विद्यार्थ्यांना जे आहे ते निशुल्क मार्गदर्शन केलंय आणि विद्यार्थी सुद्धा जे आहे ते याच्यामध्ये सहभागी होतात या कार्यक्रमामध्ये. त्यासाठी जे आहे नाशिकमध्ये कम्युनिटी रेडिओचा उपयोग घेतलेला आहे आणि यांना जे आहे शाश्वत मॉडेल पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. तर हा जो पुरस्कार आहे, हा शाश्वत मॉडेल पुरस्कार जो आहे रेडिओ विश्वास 90.8 यांना हा देण्यात आलाय आणि संकल्पना आधारित पुरस्कारामध्ये यांना दुसरा क्रमांक मिळालाय. तर एक महाराष्ट्रासाठी आपण म्हणू शकतो ही एक महत्वाची बाब आहे, आनंदाची बाब आहे. तर महाराष्ट्रातल्या नाशिकमधल्या या रेडिओला जे अशा प्रकारचे अवॉर्ड्स मिळाले. त्यांनी दररोज जे आहे ते 14 तास प्रसारण जे आहे ते चालू ठेवलं होतं आणि विद्यार्थ्यांना जे आहे त्यांच्या अभ्यासामध्ये मदत केली होती. टीचर्स अँड स्टुडंट्स रेकॉर्ड लेक्चर्स फॉर एज्युकेशन ऑफ ऑल इनिशिएटिव्ह, एज्युकेशन फॉर ऑल हे जे इनिशिएटिव्ह राबवलं विश्वास 90.8 रेडिओ जो आहे हा उपक्रम नाशिक जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेला होता. काही वेबसाईट वरनं घेतलेली माहिती. ब्लॅक कार्बन कुड लीड टू प्री मॅच्युअर मॉर्टॅलिटी. ब्लॅक कार्बन जो आहे, काळा कोळसा जो आहे, याच्यामुळे मृत्यू जे आहे ते लवकर होऊ शकतात. ब्लॅक कार्बन हॅज सिग्निफिकंट ऍडवर्स इफेक्ट्स ऑन ह्युमन हेल्थ लेड्स टू प्री मॅच्युअर मॉर्टॅलिटी अकॉर्डिंग टू न्यूज स्टडी. म्हणजे ब्लॅक कार्बन जो आहे, इंडो गँगेटिक प्लेन मध्ये असलेला जो काळा कोळसा आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर मृत्यू होऊ शकतात आणि क्लायमेट अँड ह्युमन हेल्थ जी आहे याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो असं सांगण्यात आलंय. हा स्टडी केलेला आहे महानामा सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लायमेट चेंज अँड रिसर्च यांनी जो रिसर्च केलेला आहे त्या रिसर्च मध्ये असं सांगण्यात आलंय की ब्लॅक कार्बन मध्ये जे एरोसोल आहे या एरोसोलमुळे इफेक्ट जो आहे तो होऊ शकतो. 6th मीटिंग ऑफ ब्रिक्स कल्चर मिनिस्टर हेल्थ. ब्रिक्स ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका या देशांची ही संघटना आहे आणि यांच्या
सांस्कृतिक मंत्र्यांची 6वी बैठक जी आहे ती 2 तारखेला पार पडली. आता ही फिजिकल झाली नाही तर इट वॉज कंडक्टेड बाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. The delegates from culture ministries and of the Federative Republic of Brazil, Russian Federation, the Republic of India, the People's Republic of China and Republic of South Africa. म्हणजे या पाचही देशांच्या प्रतिनिधींनी, सांस्कृतिक मंडळाच्या प्रतिनिधी जे आहे या बैठकीमध्ये भाग घेतला होता. माना पटेल ही पहिली भारतीय महिला ठरली आहे जिने टोकियो ऑलिम्पिक साठी क्वालिफाय केलंय स्विमिंग मध्ये जे आहे ही पहिली महिला आहे जिने टोकियो ऑलिम्पिक साठी जे आहे तो कोटा मिळवलेला आहे आणि ती जी आहे आता टोकियो ऑलिम्पिक मध्ये सहभागी होऊ शकणार आहे. साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराजन जे आहे यांनी जे आहे पहिले स्विमिंग मध्ये स्वतःला क्वालिफाय केलेलं आहे. OneWeb ही जी ब्रिटनची एक कंपनी आहे यांनी एकाच वेळी 36 सॅटेलाइट जे आहे ते लॉन्च केलेत. त्यांनी जे आहे ते रशियाच्या दूरस्थ असलेल्या एका 50 डिग्री लॅटिट्यूड वरती असलेल्या 50 डिग्री लॅटिट्यूड वरती असलेल्या प्रक्षेपक केंद्रावरून 36 उपग्रह जे आहेत ते प्रक्षेपित केले. द सॅटेलाइट्स वेअर ब्लास्टेड इन द ऑर्बिट बाय सोयूज रॉकेट फ्रॉम रशियाज व्होस्टोस्नी कॉस्मोड्रोम. द रॉकेट बोर द मेसेज हॅलो नॉर्थ पोल. म्हणजे नॉर्थ पोलच्या जवळून जे आहे यांनी हे 36 सॅटेलाइट जे आहेत ते अंतरिक्षामध्ये लॉन्च केले. आंध्र प्रदेशमध्ये YSR बीमा योजना जी आहे ती लागू करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश चीफ मिनिस्टर YS जगनमोहन रेड्डी हॅज लॉन्च द YSR बीमा स्कीम विथ न्यू गाइडलाइन्स. अंडर दिस द गव्हर्नमेंट इटसेल्फ विल डायरेक्टली पे द इन्शुरन्स अमाउंट टू फॅमिली ऑफ द डिसीज टू मेक इन्शुरन्स क्लेम्स इझियर. म्हणजे या योजनेच्या अंतर्गत इन्शुरन्स कंपनीला मध्यस्थी न घेता आंध्र प्रदेशचं जे सरकार आहे ज्यांना विमा जो देण्यात आलेला आहे तर हा विमा जो आहे डायरेक्टली त्याची अमाऊंट जी आहे ती गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पे केली जाणार आहे. लास्ट 2 years स्टेट गव्हर्नमेंट हॅज स्पेंड ₹1307 crore फॉर YSR बीमा. तर या योजनेच्या अंतर्गत त्यांनी 1307 कोटी रुपये खर्च केले आणि या स्कीम मध्ये काय करणार आहेत तर डायरेक्टली जी आहे ती अमाऊंट जे आहे ते जे लाभार्थी आहे त्यांना दिली जाणार आहे. तर या आजच्या महत्वाच्या घडामोडी होत्या. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही जे आहे ते इथे विचारू शकता. आता डायरेक्टली जे आहे ते आपण चर्चा करू शकतो. तुम्ही कमेंट मध्ये चालू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही जे आहे मला जे ते विचारू शकता. तर आता आपण परत भेटूया. धन्यवाद. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. जवळपास सर्व महत्वाच्या न्यूज ज्या आहेत त्या दोन्ही दिवसाच्या आपण इथे कव्हर केलेल्या आहेत. तर याचं रेकॉर्डिंग जे थोड्या वेळाने अवेलेबल होईल आणि याचं ज्या PDF नोट्स आहेत त्या सुद्धा क्लास झाल्यानंतर लगेच जे आहेत ते अपलोड केल्या जातील. ओके, तर आता इथे मी थांबतोय. धन्यवाद.